पाहू शकता मित्रांनो, 2-3 दिवस झालं कंटिन्यू पाऊस चालू आहे. सगळीकडे नुसता चिखलच चिखल चालू आहे. सगळा दारात सगळं चिखलच झालाय. काय बाहेर जाता येत नाही, काय नाही. काय पाऊस बाहेर तर काय कंटिन्यू पाऊसच चालू आहे बघा मित्रांनो. म्हणून मग मस्तपैकी घरात परवा मका आणली होती, पॉपकॉर्न. हे आता पॉपकॉर्न करायचं आहेत बघा. हे बाजारमधून मका आणली होती. मस्तपैकी आता मका करूया. बाहेर पाऊस चालू आहे, खायला तेवढंच मजा येते. यात तेल वगैरे टाकले, आता हळद टाकले थोडीशी. हळद टाकून आता वरनं लगेच मका वाटायची आणि झाकून घ्यायचं मस्तपैकी. आता तेवढंच थोडंसं या ठिकाणी मीठ पण टाकून घेतलंय बघा. थोडंसं हलवून घेतलंय. आता करू शकताय, मस्त दिसायला लागले हळदीमुळं मका या ठिकाणी. आणि यात आता पॉपकॉर्न व्हायला लागलं का आपण लगेच याच्यावर प्लेट झाकणार आहे. थोड्या वेळ त्याला थोडंसं मकाला उलट पालट करूया, जेणेकरून मका खाली. तर या ठिकाणी पाहू शकताय आपलं पॉपकॉर्न व्हावं लागले बघा. हे एक झालंय बघा इथं. आता त्याच्यावरती आपण झाकण झाकूया, म्हणजे बघा कसं व्हायला लागले बघा पॉपकॉर्न. झाकूया पटकन, जेणेकरून बाहेर ओढणार नाही. आवाज बघा कसं बघा, पातेलं सुद्धा हाला लागले. आवाज बघा तुम्ही कसा येते आवाज. पाहू शकता पॉपकॉर्न झालेत बऱ्यापैकी. अजून झाकलंय थोडंसं, काय जे काय राहिलेले आहे ते आणि पॉपकॉर्न तयार व्हायसाठी. आणि या ठिकाणी मस्तपैकी पॉपकॉर्न झालेत. आता घ्यायचं खायला. वातावरण मस्त आहे पावसाचं, खात बसायचं. पाहू शकताय छान झाले, दिसायला तर छान आहेत. थोडंसं मीठ कमी पडलं थोडंसं, म्हणून आहे वरून मीठ टाकलं बघा. भरपूर असं पॉपकॉर्न तयार झाले. तर पाहू शकता या ठिकाणी मस्तपैकी मी प्लेटमध्ये पॉपकॉर्न घेतले आणि बाहेर असं पावसाचं वातावरण आहे. आणि आता मी खात बसणार आहे इथे मस्तपैकी. या पॉपकॉर्न खायला या. मस्त नादखुळा झालेत. पाहू शकता या ठिकाणी 14 रुपयाच्या पाकिटामध्ये एवढे भरून झालेले आहेत पॉपकॉर्न. आणि अजून थोडे पण कुकरमध्ये आहेत. सर्वजण आरामशीर बसून खाऊ शकतात घरातले. मस्त झालेत नादखुळा.